आले तर होऊ शकतं की ही जो तोडगा निघालाय आणि आमच्यासाठी खूप तो आपल्याला सांगेल की त्याला कसं काय म्हणतात वर्थ आहे आणि तो आम्हाला खूप त्याची मदत होते. आज फिल्म मी बघितली, तुम्ही इन्व्हाइट केलं, थँक्यू. सगळ्या टीमला आहे थँक्यू. प्रिव्ह्यू आज बघितला. रिअली माझ्या लाईफ टाईम मध्ये 40 इयर्स मध्ये मी आज पहिल्यांदा एन्जॉय केलं थिएटरमध्ये. का? कारण माझ्या फॅमिलीमध्ये फादर फादर डे सगळं आम्ही 6 जण मेंबर येतात. मी मराठी स्कूलमध्ये वाढलेलो आहे आणि मी थिएटरमध्ये जाऊन बघितलेलं आहे, थिएटरमध्ये जाऊन एन्जॉय केलेलं आहे. पण नंतर चॅप्टर नव्हतं म्हणून मी कधी एन्जॉय केलं नाही. पण ते केचिंग केलं की ह्याचं होतं त्याचं होतं. त्याच्यानंतर मला गळ्यात आल्यावर मला थिएटरमध्ये जायचं बंद जावाचं वाटलं नाही. मी खूप अपसेट झालो. डायलॉग लावलं काय कळतच नव्हतं. मग नंतर टेक्नॉलॉजी आली की डीमध्ये DVD मध्ये सबटायटल आहेत, कॅप्शन्स आहेत. तेव्हा लँग्वेज पण वेगळी होती, इंग्लिश होती. इंग्लिश पण आपली लँग्वेज म्हणजे त्यांची लँग्वेज, मराठी पिक्चर म्हणजे मराठी लँग्वेज असं कधीच नव्हतं, मी बघितलं नाही. आता खूप वर्षानंतर आज खरोखर लाईफ मध्ये मी एन्जॉय केलं, मी इक्वली एन्जॉय केलं. थँक्यू. माझ्या लँग्वेज मधनं सगळं बोललं, डायलॉग खूप खरंच खूप एन्जॉय केलं. थँक्यू फॉर मेकिंग डायरेक्टर आणि टीम.